मळकं झालेलं आहे मळकं. ही चादर मैली झालेली आहे, माझी गोंधळी झाली जुनी. हिला हो देवा, आता हे अमंगल शरीर माझं झालं, या देहात कसं बरं मी नामस्मरण करतो? मला अधिकार नाही. मी राम जरी म्हटलं तर राम माझ्या मुखात येत नाही. मरा आहे ते मरा. भगवंता तुला इतके सुंदर पाय दिले. इन पैरों से चल कर दे मंदिर कभी ना. देवा, ज्या ठिकाणी तुझी पूजा होत असेल त्या ठिकाणी माझं शिर कधी मी झुकवलं नाही. जहा जहा हो पूजा तेरी शिर कभी न झुकाया. पण देवा, ते सगळं सोडून आज मी तुझ्या केला. हे हरि हर मैं हार के आया, अब क्या हार चढा. देवाला हाराची गरज नाही. देवाला हाराची गरज नाही. किती रुपयाचा आणला? आईला 3 मुलं आहेत. किती मुलं आहेत आईला? 3 मुलं आहेत. पहिला मुलगा रडायला लागला, मोठा मुलगा रडायला लागला तर त्या आईने त्याला 5 रुपये दिले. जा म्हणे दुकानामध्ये कुरकुरेची पुडी खा. 5 रुपये घेतले, पळत पळत गेला तो दुकानामध्ये. मुकार आला. 2 नंबरचा मुलगा रडायला लागला. त्या 2 नंबरच्या मुलाला त्या आईनं काय केलं? कुरकुरा दिला वाजवायला. हा कुरकुरा घे म्हणे. मग तो कुरकुरा घेतला, त्या मुलांना वाजवायला लागला. तो सुद्धा मुखार आला. मग त्या आईचा 3रा मुलगा पाळण्यामध्ये झोळणीमध्ये तो रडायला लागला. आता काय करावं? मग त्या आईनं त्याला कुरकुऱ्याची पोळी दिली, बिस्किटचा पोळा दिला. तो काय मुखार आला. कुरकुरा वाजवला त्याच्या समोर, तरी सुद्धा तो मुखार राहत नाही. शेवटी आईने विचारलं, तुला पाहिजे काय? आई, मला तू पाहिजे. लंबा झाला होता, लांब झाला होता. पाटील महाराज, हा कर्दळा तुम्ही बोलवला सोडणार बापन, हा लांब जाता नाही म्हणे. तुम्ही आलेला माप त्या बापाचाच बोलवला. मग ही दोन कमी करून द्या, ही दोन कमी द्या. परत त्या ठिकाणी पाटील गेले, विठ्ठलाच्या रावळात गेले. विठ्ठलाला तो कर्दळा बांधायला लागले. तर तो कर्दळा आता हिरभर लांब कमी पडायला लागला. अहो, आता कमी पडतो. आणि म्हणून सोनारबा तुम्ही सगळ्या स्वतः जा. वरवी सोनार म्हटला, मी आतापर्यंत दुसऱ्या देवाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही. कोण पाहिलं नाही? डोळ्यावरती पट्टी बांधा तरी झाला. आणि मग त्या मराठी सोनाराच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. आणि ते मराठी सोनार महाराज विठ्ठलाच्या रावळामध्ये गेले. गेल्यानंतर कबरीला हात लावला. त्यांना असं वाटतं मी शिवलिंगाला स्पर्श केलेला आहे. मंदिर कशाचं आहे? म्हणे भगवान आणि विठ्ठलाचं आहे. काय बोलता? शिवाचं मंदिर आहे? नाही म्हणे, भगवान विठ्ठलाचं आहे. पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात उभे आपण. आणि मग त्या पाटलाने डोळ्याची पट्टी बाजूला केली. आणि मग त्याने भगवान विठ्ठलाचं दर्शन घडलं. त्यावेळेस महाराजा आणि नरहरी बाबाला त्या ठिकाणी समाधानाची प्राप्ती झाली. अंतकरणामध्ये असलेले जे द्वैत आहे, भेदभाव आहे, ते भेदभाव त्यांचे निघून गेले. आणि मग त्याने विठ्ठलाकरता भजन गायला सुरुवात केली. जर कुणी निंदा करत असेल तर त्या ठिकाणी क्षणभर थांबू नये. प्रतिकार करावा, कान बंद करावेत किंवा मग तिथून निघून जावं. शिशुपालानं भगवान आणि श्रीकृष्णाला त्या महाराज राजसूय यज्ञामध्ये अनेक शिवीगाळ केला. हो, त्या ठिकाणी अनेक लोकांनी आपले कान बंद केले. या ठिकाणी सुद्धा भगवान भोलेनाथाला आणि नाथाबद्दल त्या ठिकाणी महाराज हा दक्ष प्रजापती बोलत असताना लोकांनी कान बंद केले. का? कारण आपल्या देवाची जर निंदा आपण कानानं ऐकली तर महाराज त्या ठिकाणी आपल्या पुण्याचा क्षय होत असतो.
आपल्या गुरुची निंदा जर आपण कानानं ऐकली तर त्या ठिकाणी आपलं पुण्य संपतो. म्हणून आपल्या देवाची, गुरुची आणि आपल्या आई वडिलांची निंदा कधीही कानानं ऐकू नये. त्या ठिकाणी ब्रह्मदेव सुद्धा समजायला लागला त्याला, दक्ष हे बरं नाही. भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी आले, वीरभद्राला निर्माण केलं. वीरभद्रानं दक्ष प्रजापतीचं आणि शीर्षेदन केलेलं आहे. दक्ष प्रजापतीनं हात जोडले, देवा देवा मला क्षमा करा, मी अपराधी आहे, तुमचा पापी आहे, मला हे ज्ञान नाही, मी अजात आहे आणि म्हणून मला क्षमा करा. आणि मग त्यावेळेस महाराज भगवान शिवाच्या कृपेनं त्या ठिकाणी एका बकराचं शिर आणि त्या ठिकाणी त्या दक्ष प्रजापतीच्या आगी घराला लावण्यात आलं. सती माता त्या ठिकाणी जळू लागली. भगवान भोलेनाथानं त्या आणि सतीचं आणि महाराज जळतं असलेलं शरीर आपल्या आणि महाराज खांद्यावरती उचलून घेतलेलं आहे आणि ते जळतं शरीर उचलून भगवान भोलेनाथ महाराज आणि आकाशाच्या दिशेनं वेगानं निघालेले आहेत.